चर्चगेट जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। चर्चगेट जवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वत्र धूर पसरलेला आहे। अग्निशमन दलाच्या देखील 8 गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाहीये, मात्र सध्याची काय परिस्थिती आहे? अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्यात, काय अपडेट्स आहेत? अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आग लागल्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आयकर विभागाची ही जवळपास 6 मजली इमारत आहे आणि या इमारतीच्या बेसमेंटमध्ये म्हणजे तळघरामध्ये ही आग लागलेली आहे आणि ही आग लागल्यानंतर प्रचंड मोठे असे धुराचे लोट येताना पाहायला मिळत आहेत। आगीच्या ज्वाळा दिसत नाहीत, परंतु धुराचे लोट मात्र दिसत आहेत आणि हे धुराचे लोट आता अशा पद्धतीनं बाहेर पडत आहेत। त्याचबरोबर बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील सुरू झालेला आहे। धुराचे लोट आणि धूर बाहेर काढला जातोय, कारण गुदमरून जे आतमध्ये काही लोक जे आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या जीविताला धोका होता। त्यामुळे अनेक लोकांना बाहेर काढलं। सुरुवातीला काही जण अडकले होते, त्यांना देखील बाहेर काढलेलं आहे। आपल्यासोबत आयकर विभागाचे काही कर्मचारी आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत। ज्यावेळी आग लागली त्यावेळी तुम्ही या ठिकाणी होता, काय नेमकं घडलं, काय सांगाल? जेव्हा आग लागली ते कळलंच नाही। अगोदर धूर यायला लागला, धूर आल्यानंतर बोंबाबोंब झाली, सर्व रूममध्ये धूर जायला लागला। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना ताबडतोब अनाउन्सिंग करून आलं, त्यांनी आपापला रूम सोडा आणि बिल्डिंगच्या बाहेर व्हा। बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे मेन गेटवर न बाहेर काढता एक जागा आहे, 3 नंबर गेट आहे पाठीमागच्या साईडला, तिथून सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। म्हणजे आतमध्ये कोणी आता सध्या कोणी नाही आहे। सर्व स्टाफ पूर्ण रिकामा केला आहे। सगळ्या रूममध्ये एकमेकाला कॉन्टॅक्ट करून सगळ्यांनी आपापले रूम खाली केले। यामध्ये खाली बेसमेंटला आग लागली, नेमकं काय सांगितलं गेलं? आता तिथे काय आतमध्ये काय कशी आग लागली ते कोणालाच काय कल्पना नाही त्याच्यातून। जेव्हा आग लागली तेव्हा आतली परिस्थिती काय होती? सर्वजण व्यवस्थित निघाले की धक्काबुक्की झाली, कशा पद्धतीने? नाही, सर्व व्यवस्थित एकमेकाला कॉन्टॅक्ट करून जो तो आहे ना आपापल्या सुरक्षितपणे स्टेअर केसनी बाहेर पडले। बॅक साईडला जे गेट आहे तिथून सगळे कर्मचारी सुरक्षित निघाले। तर सर्व सुरक्षितपणे कर्मचारी निघालेले आहेत। काही वेळापूर्वी एक कर्मचारी हा खास करून दुसऱ्या मजल्यावर अडकला होता, त्याला देखील या खिडकीतून बाहेर काढण्यात आलं आणि त्याला शिडीद्वारे या सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। त्यामुळं सध्या एकही कर्मचारी आतमध्ये अडकलेला नाही, परंतु या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हे अशा प्रकारे पाहायला मिळत आहेत। धूर बाहेर काढला जातो आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी काम करत आहेत, पोलीस देखील बंदोबस्तासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण धूर आग दिसत नसलेली धूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि धूर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं अनेक अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते ऑक्सिजनची सिलेंडर पाठीवर घेऊन अशा प्रकारे आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत, कारण जे आग विझवण्याचं काम आहे ते अशा पद्धतीनं अंगावर जीवावर बेतल अशा प्रकारचं आहे, कारण सर्वत्र धूळ आहे। त्यामुळं मास्क लावून ऑक्सिजन घेऊनच आतमध्ये बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय आणि एक मोठी दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे, परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही। योग्य वेळीच सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व कर्मचारी मागच्या बाजूच्या गेटनं बाहेर पडलेले आहेत। त्यामुळं सध्या तरी आतमध्ये कोणीही कर्मचारी अडकलं नसल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच कृष्णात, आपण पाहतोय सुरक्षितरित्या सर्व कर्मचाऱ्यांना, इमारतीमध्ये असलेल्या सर्व लोकांना सुखरूपरित्या आता बाहेर काढलेलं आहे। त्यामुळं सध्या आतमध्ये कुणीही नाहीये। या पूर्ण अपडेट्सवर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहिती।